नमस्कार, ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आजपासून आपण एक स्पेशल सिरीज चालू करत आहोत ज्याचं नाव आहे करंट अफेअर्स। करंट अफेअर मध्ये आपण पूर्ण वर्षभराचे करंट अफेअर संपवणार आहोत। आपलं जे करंट अफेअर संपवायचं टार्गेट आहे ते आहे जानेवारी 2023 ते आजपर्यंत, म्हणजे आज काय चालू आहे मार्च 2024 आणि इथून पुढे 2024 एप्रिल मे पर्यंत आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू, ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा आणि कंबाईन पूर्वला होऊ शकतो। तर आज आपण इथून पहिले आपलं फॉर्मॅट कसं असणार आहे ते मी तुम्हाला सांगून देतो। सगळ्यात पहिले आपण एका वर्षभराच्या राजकीय घडामोडी कव्हर करणार। राजकीय घडामोडी नंतर आपण आर्थिक घडामोडी, मग जागतिक घडामोडी, त्याच्यानंतर पुरस्कार, नंतर क्रीडा, ह्या सगळ्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार। राजकीय घडामोडी जेव्हा मी घेतोय तेव्हा वर्षभराच्या राजकीय घडामोडी घेणार। त्या राजकीय घडामोडीचे 4 ते 5 व्हिडिओ येणार। पूर्ण सिरीज राजकीय घडामोडीची संपल्यावर आपण त्याच्यानंतर पुढची सिरीज चालू करणार आहोत। तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर हे नक्की शेअर करा। तर राजकीय घडामोडीमध्ये वर्षाचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे नारी शक्ती वंदन कायदा। नारी शक्ती वंदन कायदा म्हणजे काय रे? महिला विधेयक संदर्भात जो नवीन बिल आणले त्याला आपण म्हणतो नारी शक्ती वंदन कायदा। नारी शक्ती वंदन कायदा सगळ्या गोष्टी यातल्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण की येणाऱ्या राज्यसेवा आणि कंबाईनच्या दृष्टिकोनातल्या यातला प्रत्येक फॅक्ट महत्त्वाचा ठरणार आहे। सगळ्यात पहिले कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं। आणि कधी मांडलं ते आपण पुढे तारखा बघणार आहोत। त्याच्या आधी हे लक्षात ठेवा, 128वे घटना दुरुस्ती विधेयक होतं। किती होतं? 128वे घटना दुरुस्ती विधेयक होतं। आणि हे जेव्हा पारित होईल तेव्हा 106वी घटना दुरुस्ती ठरेल। 106वी घटना दुरुस्ती ठरेल म्हणजे विधेयक जरी 128व असलं तरी त्याचा कायदा म्हणून 106वा कायदा असणार आहे। कारण की बरेच काही असे विधेयक होते जे लॅप्स होतात, त्याच्यामुळे सगळे विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत नाही। हे लोकसभेत मांडण्यात आलं 19 सप्टेंबर 2023 ला। लोकसभेत मंजूर झालं 20 सप्टेंबर 2023 ला। आता लोकसभेत जेव्हा मांडलं तेव्हा 554 विरुद्ध 2 इतक्या भयंकर मोठ्या बहुमताने ते पारित झालं होतं। पण हे दोन लोक कोण आहेत ज्यांनी या विधेयकाला विरोध केला? तर MIM पक्षाचे 2 खासदार आहेत। एक आहे असदुद्दीन ओवैसी आणि एक आहे संभाजीनगरचे इम्तियाज जलील यांनी या विधेयकाला विरोध केला। विरोध करण्यामागचं त्यांचं कारण होतं की या नारी शक्ती वंदन विधेयकामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला ज्याप्रमाणे आरक्षण दिलेलं आहे त्याप्रमाणे ओबीसी आणि मुस्लिम महिलांना आरक्षण नाहीये। त्याच्यामुळे त्यांनी या विधेयकाला विरोध केला होता। राज्यसभेत मंजूर झालं 21 सप्टेंबर, म्हणजे 20 सप्टेंबर लोकसभा, लगेच राज्यसभेत मंजूर झालं 214 विरुद्ध 0 म्हणजे एकमताने हे विधेयक मंजूर झालेलं आहे। आणि त्याच्यानंतर लगेच 28 सप्टेंबर 2023 ला राष्ट्रपतींनी त्याला मान्यता दिली आणि हा 106वी घटना दुरुस्ती अधिनियम म्हणून पारित झालेला आहे। 3 तारखा लक्षात ठेवायच्या, 20 सप्टेंबर, 21 सप्टेंबर आणि 28 सप्टेंबर या 3 तारखेला हे विधेयक मंजूर झालेले आहे त्या गृहामध्ये। संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये हे विधेयक मांडण्यात आलं होतं। संसदेच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात आलं होतं। त्याच्यानंतर संसदेची नवीन इमारत जी बनवलेली आहे त्याच्यात सादर होणारे हे पहिले घटना दुरुस्ती विधेयक आहे। संसदेची नवीन इमारत रिसेंटली आपण 28 मे ला त्याचं उद्घाटन केलेलं आहे। त्याच्यात सादर होणारे पहिलं घटना दुरुस्ती विधेयक होतं। पुदुच्चेरी आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांना हे विधेयक लागू नाही। म्हणजे हे विधेयक सर्व राज्यातल्या विधानसभांना लागू आहे, प्लस दिल्ली केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभाला लागू आहे, परंतु पुदुच्चेरी आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाला लागू नाही। हा फॅक्ट नीट लक्षात ठेवा, कारण की हा काहीतरी वेगळा आहे। पुढे 2026 नंतर होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या सीमांकनानंतर म्हणजे डिलिमिटेशन किंवा त्याला दुसरा एक शब्द आहे परिसीमन नंतर हे आरक्षण लागू केलं जाणार आहे। म्हणजे आता 2026 नंतर जर लोकसभेच्या निवडणुका आपण पाहिल्या तर त्या कधी होणार आहेत? 2029 ला। 2029च्या लोकसभा निवडणुकीपासून महिला विधेयक लागू केलं जाईल।
आता याच्यात काय काय दुरुस्ती केली लक्षात ठेवा. ऑलरेडी एमपीएससी ने असा प्रश्न विचारलाय, एक नवीन घटना दुरुस्ती कायदा आला होता, त्या कायद्यात कोणती कलम ऍड केली किंवा किती कलम ऍड करण्यात आली होती असा एमपीएससी ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला, त्यामुळे यावर सुद्धा विचारला जाऊ शकतो. काय आहे 126व्या घटना दुरुस्तीद्वारे राज्यघटनेत 3 नवीन अनुच्छेद टाकण्यात आलेले. 3 नवीन अनुच्छेद कुठले कुठले टाकले? 330A, 332A आणि 334A. पुढे अनुच्छेद 239AA2 अंतर्गत 3 नवीन खंड टाकले आहेत. कुठले? BA, BB आणि BC. आता मी तुम्हाला सगळं व्यवस्थित समजवतो काय आहे ते. या कायद्याद्वारे लोकसभा, राज्य विधानसभा आणि दिल्ली विधानसभेच्या 1/3 जागा महिलांना राखीव आहेत आणि लोकसभा आणि राज्य विधानसभेत शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब साठी राखीव असलेल्या जागांवर देखील महिला आरक्षण लागू राहील. म्हणजे समजा भारतात 100 जागा टोटल आहेत, त्यातल्या 20 जागा या शेड्यूल कास्टला राखीव आहेत आणि 20 जागा या शेड्यूल ट्राईबला राखीव आहेत. तर या 100चा टोटल किती जागा राखीव करायच्या? आपल्याला 33 जागा राखीव करायच्या. पण या 20 जागेपैकी सुद्धा आपल्याला 7 जागा राखीव करायच्या आणि या 7 जागा राखीव करायच्या. मग या 7 जुने 14 इकडे ऍड होणार, 33 मधनं 14 गेले तर टोटल किती जागा राखीव होणार? इकडे 19 जागा राखीव होणार आणि इथं किती जागा राखीव होणार? 14. म्हणजे काय? ओपनच्या जागेचं आरक्षण जे आहे त्याच्या 33% आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब साठी ज्या जागा आहेत त्याच्या 33%. असं करून टोटल सगळ्यांना 1/3 किंवा 33% आरक्षण देण्याची तरतूद आहे. या कायद्यानुसार राज्यसभा आणि विधान परिषद येथील महिलांना आरक्षण देण्यात आलेलं नाहीये. प्लस शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब महिलांबद्दल चर्चा केली आहे. ओबीसी महिलांना वेगळं आरक्षण सध्या तरी लोकसभा आणि विधानसभेमध्ये देण्यात आलेलं नाही आहे. तर आपण एक एक गोष्टी बघूया. 106व्या घटना दुरुस्तीने नवीन कलमांचा काय समावेश केला? सगळ्यात पहिले 330A याचा समावेश केलेला आहे. 330A काय बाबा? तो 330 सगळ्यात पहिले 330 म्हणजे काय? तर 330 मध्ये आपल्याला लोकसभेमध्ये जागेच्या आरक्षण संदर्भात बाबी दिलेल्या आहेत. मग 330 नुसार काय की काही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना लोकसभेत 80 वर्षासाठी आरक्षण देण्यात आलेले आहे. हे आहे 330. पण त्याच्या 330 मध्ये आपण ए सब क्लॉज टाकला आणि ए मध्ये पण आपण 3 सब क्लॉज टाकले, A1, A2 आणि A3. मग A1 काय म्हणताय? 330 सगळ्यांना 330 कळाला. 330A हा महिला आरक्षण संदर्भात आहे आणि 330A1 मध्ये काय म्हणतात की लोकसभेतील महिलांसाठी जागा आरक्षित असतील. 330A2 काय म्हणतंय? एकूण आरक्षित जागांपैकी 1/3 जागा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब महिलांसाठी राखीव असतील. म्हणजे काय रे? 100 जागा लोकसभेत आरक्षित, 100 जागा टोटल आहेत, त्यातल्या 33 जागा जर आरक्षित असतील तर त्या 33 जागांपैकी 1/3 जागा या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब साठी राखीव असतील. म्हणजे काय? 11 जागा या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला राखीव ठेवायच्या. म्हणजे टोटल लोकसभेत 100 सीट आहेत, तर 100 सीटच्या 1/3 जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्या महिलांच्या 1/3 जागेपैकी परत 1/3 जागा या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला राखीव असल्या पाहिजेत. पुढे 330A3 मध्ये काय म्हटलंय? थेट निवडणुकांद्वारे भरलेल्या लोकसभेच्या एकूण जागांपैकी 1/3 जागा या महिलांसाठी राखीव असतील. म्हणजे 330A1, 330A2 आणि 330A3 या 3 कलमांचा आपण सविस्तर अभ्यास केला किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढची बाब सेम 332. मग 332 काय? राज्याच्या विधानसभेत जे आरक्षण लागू असेल त्याच्या संदर्भात 332 आहे. 332 मध्ये राज्यांच्या विधानसभेत कोणाला आरक्षण आहे? शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला आरक्षण आहे. आणि पहिलेचे अँग्लो इंडियनला आरक्षण होतं, म्हणजे विधानसभेत अँग्लो इंडियनची 1 जागा असायची, ते आता रद्द करण्यात आलेलं आहे. मग सध्या कोणाला आहे? फक्त शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला आहे. 332A1 तिथे जसं 330A1 होतं तसं इथे 332A1 आहे. काय आहे की प्रत्येक राज्याच्या विधानसभेत महिलांसाठी जागा आरक्षित असतील. 332A2 काय असेल?
की एकूण आरक्षित जागांपैकी 1/3 जागा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला राखीव असतील. आणि 332A3 काय आहे, थेट निवडणुकाद्वारे भरलेल्या प्रत्येक विधानसभेच्या एकूण जागापैकी 1/3 जागा महिलांसाठी राखीव असतील. म्हणजे जे 330A1, 2 आणि 3 मध्ये होतं ते 332A1, 2 आणि 3 मध्ये आहे. फक्त फरक एवढाच आहे की 330 हे लोकसभेबद्दल बोलतंय आणि 332 हे विधानसभेबद्दल बोलत आहे. 334 काय, 334 हे परिसीमन संदर्भात आहे किंवा डिलिमिटेशन संदर्भात आहे. परंतु 334A इथं आणलेला आहे. 334A काय आहे की महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर होणाऱ्या जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध झाल्यावर जनगणनेच्या आधारे महिलांसाठी राखीव जागांसाठी परिसीमन हाती घेण्यात येईल आणि हे आरक्षण लागू होईल. म्हणजे काय म्हटलं रे, जेव्हा हे विधेयक पारित झालं आणि जेव्हा 28 सप्टेंबर 2023 ला राष्ट्रपतींनी सही केली तेव्हा याच्याबद्दल चर्चा अशी होती की विधेयक लागू कधीपासून करायचं. लागू करायला भरपूर अडचणी आहेत सध्या आजच्या घडीला. का? कारण की लागू करण्यासाठी जे कोणी ठरवणार आहे की कुठली जागा राखीव ठेवायची, समजा मुंबई राखीव गेली, मुंबई उत्तर राखीव गेली, तर ठरवणार कोण की मुंबई उत्तर हे महिलांसाठी राखीव ठेवायचं. तर मग याच्यावर उत्तर देताना आपल्या गृहमंत्र्यांनी सांगितलं की हे आपण नको ठरवायला, आपण काय करू, परिसीमन आयोग जेव्हा बसू 2026 नंतर तेव्हा तेच ठरवतील. का? कारण की परिसीमन आयोग मध्ये सुप्रीम कोर्टचे रिटायर्ड जज वगैरे असतात आणि ते कोणत्याही बाबतीत बायस नसणार आहे. ते कुठल्याही सरकारची किंवा कुठल्याही राजकीय पक्षाची भूमिका घेणार नाही. म्हणून 334A मध्ये काय टाकलं की जेव्हा पुढचं परिसीमन होईल, जेव्हा पुढचं डिलिमिटेशन होईल, जेव्हा पुढच्या जागांची वाटणी होईल तेव्हाच आपण हे महिला विधेयक लागू करायला हवं. पुढे हे आरक्षण 15 वर्षाच्या कालावधीसाठी दिले जाईल. आता बघा, जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब लोकांना विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षण देण्यात आलं होतं त्यांच्यासाठी ज्या सीट आपण राखीव ठेवतो त्या फक्त 10 वर्षासाठी देण्यात आल्या होत्या. परंतु कालांतराने प्रत्येक सरकारने त्याला 10 वर्षापर्यंत वाढवलं आणि आज ते 80 वर्षापर्यंत लागू आहे. तसंच हे महिला विधेयक जे होतं ते 15 वर्षासाठी देण्यात आलेले आहे. 15 वर्षानंतर रिव्ह्यू केलं जाईल आणि त्याच्यानंतर पुन्हा 15 वर्ष किंवा 10 वर्ष वाढवण्यात येईल. पुढे संसदेने केलेल्या कायद्याद्वारे निर्धारित केल्याप्रमाणे ते पुढेही चालू राहू शकतं. संसदेने केलेल्या कायद्यानुसार प्रत्येक सीमांकनानंतर महिलांसाठी राखीव जागा फिरवल्या जातील. मग समजा आज आपण पुण्याला राहतो तर पुण्याची जागा समजा महिलांना राखीव गेली तर पुढच्या वेळेस ती बारामतीची जाईल, पुढच्या वेळेस ती शिरूरची जाईल, पुढच्या वेळेस ती माढाची जाईल, पुढच्या वेळेस ती साताऱ्याची जाईल. मग ते अल्टरनेट दिलं जाईल. असं नाही की पुणे म्हणजे प्रत्येक वेळेस पुणेच महिलांना राखीव ठेवलं जाईल. ते अल्टरनेट चेंज केलं जातं. पुढे 106व्या घटना दुरुस्तीनुसार 239AA2 अंतर्गत 3 नवीन खंडांचा समावेश करण्यात आला होता. आता याच्यामध्ये काय, दिल्लीच्या NCT म्हणजे नॅशनल कॅपिटल टेरिटरी मध्ये महिलांसाठी आरक्षण ठेवायचं हे 239AA2 आणि BA मध्ये याचा समावेश केलेला आहे. काय ते तुम्हाला एक एक गोष्टी सांगतो बघा. राज्यघटनेच्या अनुच्छेद 239AA हा दिल्लीच्या केंद्रशासित प्रदेशाला त्याचे प्रशासकीय आणि विधिमंडळ कामकाजाच्या संदर्भात राष्ट्रीय राजधानीचा दर्जा देतात. म्हणजे बघा, एक गोष्ट साठी लक्षात ठेवा, बरेच केंद्रशासित प्रदेश आहेत परंतु फक्त दिल्ली आणि पुदुच्चेरी यांना राखीव दर्जा आहे. म्हणजे यांच्याकडे विधानसभा आहे. मग यांना विधानसभेचा अधिकार कुठून भेटतो किंवा यांना तो विशेष दर्जा देण्यात आलाय तो कुठून भेटतो, तर यांना भेटतो तो आर्टिकल 239AA मधनं भेटतो. मग या 239AA मध्ये आपण एक कलम ऍड केलं 2BB. याच्यानुसार काय, दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशाच्या विधानसभेत महिलांसाठी जागा राखीव असू शकतात. पुढे 2BA मध्ये जागा राखीव आहेत. 2BB मध्ये काय की अनुसूचित जातींना सुद्धा 1/3 जागा असल्या पाहिजेत. म्हणजे समजा दिल्लीत तर सध्या 7 खासदार जातात, तर 7 पैकी समजा 2, तर त्याचं 34% जर नीट पाहायला गेलं तर 2 पॉइंट समथिंग आहे. तर मग आपण 2 जागा पाहू आणि या 2 जागापैकी 1/3 जागा म्हणजे किती 0.67 जागा या शेड्यूल कास्टला राखीव असतील. दिल्लीत शेड्यूल ट्राईबला राखीव नाहीये कारण की दिल्लीत शेड्यूल ट्राईबची संख्या खूप कमी आहे.
पुढे BC मध्ये काय म्हटलंय, दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशाची विधानसभेत थेट निवड जागापैकी संसद कायद्याद्वारे ठरवू शकेल इतक्या जागा महिलांसाठी राखीव असेल. म्हणजे सेम आपण जसं पाहिलं तसंच सगळीकडे होतं. तर पुढचा मुद्दा आहे महिला प्रतिनिधींची सध्याची स्थिती. आता आपण सगळ्यात पहिले बिल पाहिलं, त्याच्या तारखा पाहिल्या, त्यातले कुठले कुठले कलम ऍड केले, कुठले कुठले खंड ऍड केले ते पाहिलं. आणि आता आपण काय पाहतोय, महिलांची सद्यस्थिती काय आहे, त्यांना का आरक्षण द्यायची गरज पडलेली आहे. तर 17व्या लोकसभेमध्ये केवळ 78 महिला खासदार आहेत. 78 महिला म्हणजे तुम्ही एक विचार करा, आपली लोकसभेची स्ट्रेंथ किती आहे, 552. त्याच्यापैकी ऍक्च्युअल निवडणुका कशावर होतात, 545 वर. आणि त्यात फक्त किती लोकसभेत महिला खासदार आहेत, 78. आणि राज्यसभेमध्ये जवळपास फक्त 13% महिला खासदार आहेत. म्हणजे लोकसभेच्या तुलनेत राज्यसभेत अजून कमी महिला खासदार आहेत. पुढे पहिल्या लोकसभेत फक्त 5% महिला खासदार होत्या, त्याच्या तुलनेत आपण 14% पर्यंत पोहोचलेलो आहे. तरी पण 14% हे खूपच कमी आहे. जर भारतात महिला या पुरुषांच्या बराबरीने आहेत, जर भारतात महिला या पुरुषांच्या जवळपास 45 ते 48% पर्यंत आहेत, तर फक्त 14% महिला खासदार का, 48% का नको, या दृष्टिकोनातून हे महिला विधेयक आणलेलं आहे. पुढे राज्यांच्या विधानसभेमध्ये महिलांच्या प्रमाण तर खूप अजून कमी आहे. किती आहे, फक्त 10% आहे. आणि 14.44% छत्तीसगड हे टॉपला आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रात महिलांची संख्या किती आहे, 24. आणि टक्केवारीमध्ये किती, 8.33. आणि सगळ्यात बेस्ट आपल्याकडचं राज्य कुठलं, 14% वर. म्हणजे आपण कुठे 33% महिलांना विधानसभेत आणि लोकसभेत पाठवण्याचं स्वप्न बघत आहोत, आणि फक्त 14.44% हायएस्ट महिला आपण विधानसभेत पाठवल्यात, आणि लोकसभेत आपण फक्त 14% महिला पाठवलेल्या आहेत. एका आकडेवारीनुसार, कोणाच्या UN वुमनच्या आकडेवारीनुसार रवांडामध्ये 61% महिला या त्यांच्या केंद्रीय कार्यालयात किंवा केंद्रीय लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये आहेत, आणि क्युबामध्ये 53%. पुढे सर्वाधिक महिला खासदार UP मध्ये 18, म्हणजे UP मध्ये 80 पैकी 18 खासदार महिला आहेत. वेस्ट बेंगॉलमध्ये 13, आणि महाराष्ट्रात 48 खासदारापैकी फक्त 8 खासदार या महिला आहेत. आमदारांच्या बाबतीत महाराष्ट्रात 288 पैकी फक्त 24 आमदार आहेत महिला, आणि त्यांच्या टक्केवारीमध्ये 8.33 टक्केवारी महिला आहेत. आता महिला आरक्षणाच्या आधीचे प्रयत्न आहेत, म्हणजे असं नाही की आता ते विधेयक आलं आणि लगेच पारित झालं वगैरे वगैरे. 1996 मध्ये पण पहिल्यांदा आरक्षणाचं विधेयक मांडलं होतं, पण ते काही पूर्ण झालं नाही. त्यानंतर 1996 मध्ये ते मांडलं, कोणी मांडलं, HP देवेगौडा यांनी मांडलं, ते काही पूर्ण झालं नाही. नंतर 1996 ते 2003 या दरम्यान 4 वेळा विधेयक मांडलं, त्यापैकी 2 वेळा तर यांनीच मांडलं, अटल बिहारी वाजपेयी यांनी मांडलं. पुढे 2008 मध्ये UPA सरकारने राज्यसभेत मांडलं होतं, परंतु ते लोकसभेत मंजूर होऊ शकलं नाही. का होऊ शकलं नाही लोकसभेत मंजूर, कारण की लोकसभेत त्यांना बऱ्याच पार्टीचं समर्थन भेटलं नाही. त्या पार्टीचं म्हणणं होतं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे जेव्हा तुम्ही महिलांना आरक्षण देताना, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब महिलांना त्याच्या आतमध्ये आरक्षण देताय, तसंच तुम्ही OBC महिलांना सुद्धा आरक्षण द्यायला हवं. आणि OBC महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते लोकसभेत मंजूर झालं नाही. पुढे त्याच्या टीका काय होते, एक टीका सर्वात महत्वाची आहे की आपण पाहिलं की 14% महिला फक्त राज्यसभेत आहेत, तर लोकसभेत जेवढ्या टक्के महिला आहेत तेवढ्याच ऑलमोस्ट राज्यसभेत पण आहे. परंतु हे जे विधेयक आहे ते फक्त लोकसभा आणि विधानसभेतच महिलांना आरक्षण देते. राज्यसभा आणि विधान परिषद येथे महिलांना आरक्षण देत नाही. ही त्या आरक्षणावरची सर्वात मोठी टीका आहे. पुढचा मुद्दा असा की ही 2026 नंतर लावणार आहे, इमिडिएट लावलेलं नाहीये, त्याच्यामुळे ही सुद्धा एक त्याच्यावर टीका करण्यात येत आहे. तर हे आपण सविस्तर पाहिलेलं आहे. प्रश्न आला तर याच्यावरच येणार आहे, त्याच्या पलीकडे कुठे प्रश्न जाणार नाही. सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तुम्ही ही सगळी कलम नीट पाठ करा. 330A लोकसभेसाठी, 332 विधानसभेसाठी, 334 डिलिमिटेशन, 239AA 2BA दिल्ली विधानसभेत महिलांना आरक्षण,
2BB शेड्यूल कास्टला आरक्षण आणि 2BC डायरेक्ट निवडून आल्यावर त्यांना आरक्षण. पुढचा मुद्दा नवीन संसदेचं उद्घाटन. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे नवीन संसदेचं उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 मे 2023 ला नवीन संसद भवनाचं उद्घाटन केलं आणि ती राष्ट्राला समर्पित केली. आता ही जी इमारत आहे ती सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा एक भाग आहे. आता सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट तुम्हाला माहिती पाहिजे काय. सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट म्हणजे इथून म्हणजे हा जो आपला इंडिया गेट आहे तिथून हा राष्ट्रपती भवन पर्यंतचा जो सगळा मार्ग आहे त्याला डेव्हलप करायसाठी जो प्रोजेक्ट हाती घेतलाय त्याला म्हणतो आपण सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट. त्या प्रोजेक्ट मध्ये काय काय तर सगळ्यात पहिले प्रधानमंत्रीचं नवीन घर बनवायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे संयुक्त केंद्रीय सचिवालय बनवायचं सेंट्रल सेक्रेटरिएट. त्याच्यानंतर बघा इथं दिलंय ते सेंट्रल सेक्रेटरिएट बनवायचं. त्याच्यानंतर नवीन पंतप्रधान कार्यालय बनवायचंय बघा प्राईम मिनिस्टर न्यू ऑफिस बनवायचं. त्यानंतर उपराष्ट्रपतीचं नवीन एन्क्लेव्ह आणि राजपथचं नूतनीकरण. आता हे राजपथ जे होतं त्याला नवीन नाव देण्यात आलं त्याचं नाव आहे कर्तव्य पथ. तर या सगळ्या गोष्टी पण तुम्ही लक्षात ठेवा. तर आपला जो इंडिया गेट आहे तिथून तर राष्ट्रपती भवनापर्यंत सगळा जो डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे त्याला सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट म्हणतात. आणि त्या सेंट्रल विस्टा प्रोजेक्टच्या अंतर्गतच नवीन पार्लमेंट आपल्याला बनवायची आहे. तर नवीन पार्लमेंटचं उद्घाटन कधी केलंय 28 मे 2023 ला पंतप्रधान मोदी द्वारे. आता नवीन संसद भवनाचं काय काय विषय. सगळ्यात पहिले लक्षात ठेवा ही अशी त्रिकोणी इमारत आहे. बघा नीट बघा ही एक अशी त्रिकोणी इमारत आहे. विमल पटेल हे इमारतीचे वास्तु विशारद म्हणजे काय रे आर्किटेक्चर आहेत. हे टाटा कंपनीला एक प्रोजेक्ट देण्यात आला होता आणि त्यांनी 1200 कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज सांगितलेला आहे. ऍक्च्युअल आकडे गव्हर्नमेंट सांगितले नाहीयेत. सगळ्यात पहिले 600-700 कोटीवर तो प्रोजेक्ट होता पण कालांतराने त्याची किंमत वाढत गेली आणि सध्या मीडियामध्ये 1200 कोटीचा अंदाजित खर्च आहे. 3 मजली इमारत आहे. टोटल बिल्टअप क्षेत्र 64,500 चौरस किलोमीटर आहे. हा नंबर लक्षात ठेवा. का लक्षात ठेवायचा आहे कारण की 2018 किंवा 19च्या राज्यसभेला जेव्हा स्टॅच्यू ऑफ युनिटी बनला तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या मूर्तीची उंची विचारण्यात आली होती. तर आता एवढी मोठी बिल्डिंग बनले तर त्याचं क्षेत्रफळ सुद्धा विचारू शकतात. याला 3 मुख्य द्वार आहेत. त्याचं नाव लक्षात ठेवा ज्ञानद्वार, शक्तिद्वार आणि कर्मद्वार. हे 3 दरवाजे आहेत. हा इकडे एक दरवाजा आहे, एक इकडे एक दरवाजा आहे आणि या मागच्या साईडला दरवाजा आहे. त्या 3 दरवाजांची नाव आहेत ज्ञानद्वार, शक्तिद्वार आणि कर्मद्वार. पुढे लोकसभेच्या सभागृहामध्ये 888 जागा आहेत. म्हणजे त्याची कॅपॅसिटी वाढवण्यात आली. अजून मोठी इमारत करण्यात आली. पूर्वी कॅपॅसिटी किती होती फक्त 545 खासदार बसतील इतकी कॅपॅसिटी होती. परंतु आता 888 जागा होतील किंवा 888 खासदार बसतील इतकं वाढवण्यात आलेलं आहे. आणि जेव्हा संयुक्त बैठक होईल संयुक्त बैठक मध्ये काय असतं लोकसभा अधिक राज्यसभा हे दोघं सोबत बसतात तेव्हा त्याला 1272 पर्यंत वाढवण्यात येतं. पुढे लोकसभा ही राष्ट्रीय पक्षी मोर याच्या थीम सह बनवण्यात आलेली आहे आणि लोकसभेमध्ये हिरवं गालिच्छ टाकण्यात आलेली आहे. आणि राज्यसभेचं जे सभागृह आहे तिकडे 384 जागा बनवण्यात आलेल्या आहेत. ओल्ड राज्यसभेत 250 जागा होत्या. आणि राज्यसभा ही कमळाच्या थीम सह बनवण्यात आलेली आहे आणि लाल गालिच्याने तिला सजवण्यात आलेलं आहे. आता बघा ही आपली लोकसभा हिरवं गालिच्छ आणि मोरची थीम आहे आणि ही आपली राज्यसभा लाल गालिच्छ आणि कमळाची थीम आहे. हे लक्षात ठेवा. याच्यावर जोड्याला वाला प्रश्न येऊ शकतो. पुढे नवीन इमारतीमध्ये संविधान सभागृह जिथे भारतीय लोकशाहीचा प्रवास दाखवण्यात आलेला आहे. आणि या इमारतीच्या मध्यवर्ती अंगण किंवा सेंट्रल कोर्टयार्ड मध्ये एक जागा आहे. सेंट्रल कोर्टयार्ड म्हणतो तिला आपण राष्ट्रीय वृक्ष असणाऱ्या वटवृक्षाच्या थीमने सजवण्यात आली आहे. म्हणजे आपल्याकडे 3 गृह आहेत. एक आहे लोकसभा, एक आहे राज्यसभा आणि तिसरा आहे सेंट्रल कोर्टयार्ड. लोकसभेला मोरच्या थीमने, राज्यसभेला कमळाच्या थीमने आणि सेंट्रल कोर्टयार्डला वटवृक्षाच्या थीमने सजवण्यात आलेलं आहे. तर 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पुढे इतर काय काय वैशिष्ट्य म्हणजे साधी जसं की ही जी
लोकसभा आहे, हे जे नवीन संसद भवन आहे हे जुन्या इमारतीच्या तुलनेत 30% कमी वीज वापरेल, सोलार पॅनल वगैरे बसवण्यात आलेले आहेत. पुढे रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वॉटर रिसायकलिंग प्रणालीचा वापर केलेला आहे. दिल्लीमध्ये भरपूर भूकंप येतात म्हणून भूकंप सुरक्षित आहे. त्याच्यानंतर ही इमारत चीन, रोमानिया आणि अमेरिकेच्या संसद भवनानंतर जगातली चौथी सर्वात मोठी संसद ठरणार आहे. चीन, रोमानिया आणि अमेरिकेच्या नंतर. आता ही जी इमारत बनवली ती काय फक्त दिल्लीवरनं सगळं सामान घेतलं लगेच बनवून टाकली का? नाही, पूर्ण भारताची ही संसद भवन आहे. त्याच्यामुळे भारताच्या विविध भागात याच्यात काय काय गोष्टी आणल्या गेल्या आणि पूर्ण संसद ती बनवण्यात आलेली आहे. मग धोलपूर मधील समर्थपुरा येथे वालुकाश्मे खडक तिकडनं आणलं होतं. मग वालुकाश्मे खडक कुठनं आले? समर्थपुरा येतो. राजस्थानमधील जैसलमेर येथील लाखा गावातून ग्रॅनाइट आणलं होतं. सजावटीसाठी वापरण्यात आलेलं जे लाकूड आहे ते नागपूरवरून आणलं होतं. मुंबईच्या कारागिरांनी लाकडी वस्तू डिझाईन केल्या होत्या. आणि उत्तर प्रदेशमधील भदोई विणकरांनी इमारतीसाठी पारंपरिक हाताने विणलेलं गालिचे बनवण्यात आलं होतं. म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं की लोकसभेसाठी आपण हिरवं गालिचे वापरले आणि राज्यसभेसाठी लाल गालिचे वापरले, तर ते कोणी बनवले? उत्तर प्रदेशातील भदोई विणकरांनी हे गालिचे बनवलेले आहे. पुढे आता या लोकसभेमध्ये इतर गोष्टी पण आहेत, जसं की गांधींचा पुतळा आहे. आता हा गांधींचा पुतळा पहिले जुन्या संसद भवनाच्या समोरच लावलेला असायचा, पण आता त्याला दुसरीकडे नेण्यात आलं. आता बघा 1993 मध्ये संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवण्यात आलेला महात्मा गांधींचा 16 फूट उंच कास्य पुतळा हलवण्यात आलेला आहे. आता तो लोकसभा अध्यक्ष वापरत असलेल्या प्रवेशद्वाराजवळ जुन्या इमारतीकडे तोंड करून उभा आहे. म्हणजे हे बघा गांधीजींचा हा पुतळा आहे. आणि जेव्हा आपल्या खासदारांना एखाद्या गोष्टीच्या विरुद्ध आंदोलन करायचं असतं, प्रोटेस्ट करायचं असतं, तेव्हा ते गांधींच्या या मूर्तीसमोर येऊन प्रोटेस्ट करतात, जेणेकरून पूर्ण भारतपर्यंत ही बातमी पोहोचावी. पद्मविभूषण पुरस्कार विजेते शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा बनवलेला आहे. पुढे भव्य राजमुद्रा संसद भवनाच्या शिखरावर. हे बघा ही राजमुद्रा आहे. हे 3 वाघ आहेत आणि हे आपले संसद भवनचा वरचा जो फ्लोर आहे त्याच्यावर ही अशी राजमुद्रा बनवण्यात आलेली आहे. 6.5 मीटर उंच काष्ठशिल्प आणि एकूण 9,500 किलो वजनाची. संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर अशोक चक्र आणि सत्यमेव जयते हे शब्द दगडाने कोरलेले आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे सेंगॉल खूप महत्वाचा आहे. झालं असं होतं की नवीन जी आपली संसद बनवण्यात आली त्या पंतप्रधान मोदींनी ते सेंगॉल जे आहे ते लोकसभेचे जे सभापती बसतात त्यांच्या बाजूला सेंगॉल ठेवण्यात आलाय. सेंगॉल काय भानगड आहे बघा. सेंगॉल म्हणजे सोन्याचा राजदंड हा लोकसभा सभापतीच्या व्यासपीठाजवळ नवीन लोकसभेच्या सभागृहामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. आता सेंगॉल जो शब्द होता ना तो तामिळ शब्द सेम्माई पासून आलेला आहे आणि सेम्माईचा अर्थ होतो सदाचारण. आता हा जो सेंगॉल आहे तो भारतीय इतिहासातला आहे. म्हणजे चोला राजवट जी होती ती चोला राजवटीच्या काळात सेंगॉल किंवा राजदंड वापरला जायचा. समजा मी राजा आहे आणि माझा मुलगा राजा होणार असेल भविष्यात, तर मी त्याला सत्ता ट्रान्सफर म्हणून सेंगॉलचं ट्रान्सफर करायचं. म्हणजे एकदा सेंगॉल दिलं म्हणजे सत्ता त्याच्याकडे देत आहोत असा त्याचा अर्थ होतो. 1947 मध्ये भारतात सत्तेचं हस्तांतरण करण्यात आलं होतं. तर सी राजगोपालचारी नेहरूंकडे आले आणि नेहरूंना विचारलं की मी तुम्हाला सत्ता ट्रान्सफर करत आहे तर मी तुम्हाला काय द्यायला हवं किंवा सत्ता ट्रान्सफर करण्यासाठी काय करायला हवं. तर नेहरूंनी मग सी राजगोपालचारी यांच्याशी चर्चा केली आणि सी राजगोपालचारी यांनी सेंगॉलची संकल्पना त्यांना सांगितली होती. मग पुढे 14 ऑगस्ट 1947 ला तिरुवावदुथुराई अधेनम हे 500 वर्षापूर्वीचा जुना शैव मठ आहे. या मठाने नेहरूंना सेंगॉल राजदंड भेट दिला होता. ठीक आहे, म्हणजे काय झालं एक प्रकारची सत्ता आता नेहरूंकडे आलेली आहे असा त्याचा अर्थ झाला. आणि नेहरूंनी तो त्यांच्या निवासी ठेवला. नंतर तो अलाहाबाद म्हणजे आजचं प्रयागराज येथील आनंद भवन संग्रहालयात तो पाठवण्यात आला होता. आता हे जे सेंगॉल आहे नीट बघा हा सेंगॉल आहे. तर हा जो सेंगॉल आहे तो मद्रास चेन्नई येथील प्रसिद्ध सोनार
वुमुद्दी बंगारू चेट्टी यांनी हा राजदंड बनवण्यात आलेला आहे आणि सेंगोलच्या शीर्षस्थानी नंदी कोरण्यात आला आहे, जो न्यायाचा प्रतीक आहे. म्हणजे हा जो नंदी आहे हा न्याय दर्शवतो. म्हणजे एक प्रकारे सेंगोल देणं म्हणजे काय करणं, न्यायाचं राज्य प्रस्थापित करणे असा अर्थ होतो. पुढे फोकाल्ट पेंडुलम बसवण्यात आलेला आहे. नवीन इमारतीच्या संविधान गॅलरीमध्ये फोकाल्ट पेंडुलम बसवण्यात आलाय. हा फोकाल्ट पेंडुलम कोलकातामध्ये एक स्थित संस्था आहे, तिचं नाव आहे नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम, यांनी डिझाईन आणि स्थापना याची केलेली आहे. आता हे काय काय साधं आहे. 19व्या शतकात फ्रेंच भौतिकशास्त्र जीन बर्नार्ड लिओन फुकाल्ट यांनी हा शोधलेला पेंडुलम आहे. आणि हा पेंडुलम फक्त एक साधी गोष्ट सांगतं की पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरत असलेल्याचा हा पुरावा आहे. हे पेंडुलम एवढं मोठं आहे आणि इथं मध्ये एक गोळा आहे बघा, हा गोळा खाली इथं एक पेंडुलम टाईप आणि ते असं फिरत असतं. त्याच्यामध्ये एवढं काय विशेष नाही, फक्त फोकाल्ट पेंडुलम लक्षात ठेवा की आपल्या नवीन संसद भवन मध्ये बसवण्यात आलेलं आहे. पण जी नवीन संसद मध्ये बसवण्यात आलं त्याच्यानंतर जुनी संसदचं काय करण्यात आलं, तर जुन्या संसदेला संविधान सदन म्हणून आता ओळखलं जाईल, हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो की नवीन संसदेची निर्मिती केल्यानंतर जुन्या संसदेला आपण काय म्हटलं पाहिजे. पुढे सर एडविन लुटियन्स याचं नाव लक्षात ठेवा आणि हर्बर्ट बेकर या दोन व्यक्तींनी नवीन त्या काळातल्या जुन्या संसदेची रचना केलेली आहे. हे जे संसद आहे ते गोलाकार रचनेची प्रेरणा त्यांनी योगिनी मंदिर मध्य प्रदेश मधलं आहे त्याच्यापासून प्रेरणा घेतली. तुम्ही जर गुगलला योगिनी मंदिर टाकलं तर ते आपल्या जुन्या संसद प्रमाणे गोलाकार आहे आणि त्याला असे कप्पे आहेत. जसं आपल्या संसदेला असे कप्पे आहेत बघा, हे पिलर आहेत. त्या पिलर प्रमाणे योगिनी मंदिर पासून प्रेरणा घेऊन सर एडविन लुटियन आणि हर्बर्ट बेकर यांनी जुनी संसद बनवली होती. जुनी संसदची पायाभरणी झाली 1921 ला. तारीख लक्षात राहील तर उत्तमच. आणि ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्या हस्ते झाली होती. आता ड्यूक ऑफ कॅनॉट म्हणजे काय, राणीचा पुत्र आला होता तेव्हा आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि त्यांनी याचं पायाभरणी केली होती आणि उद्घाटन केलं होतं त्या काळातले व्हॉइस रॉय लॉर्ड आर्यविन यांनी 1947 ला. आता याचं क्षेत्रफळ किती आहे, सुमारे 6 एकर म्हणजे 24,000 चौरस किलोमीटर. आणि आताची जी लेटेस्ट आहे ती जवळपास 60,000 चौरस किलोमीटरच्या वरची आहे. त्याच्यामुळे हे 24,000 म्हणजे आपण त्याच्या डबल मोठी संसद बनवलेली आहे. पुढचा मुद्दा आहे राहुल गांधींची खासदारकी रद्द. पुढचा मुद्दा आहे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द. तर झालं काय होतं की काँग्रेस नेते राहुल गांधी कर्नाटकमध्ये एका सभेत संबोधन करताना त्यांनी पंतप्रधान मोदी या आडनावाचं काहीतरी अयोग्य टिप्पणी केली असा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आणि या आरोपावर सुरत न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आणि 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सुरत न्यायालय म्हणजे सुरतचं जे डिस्ट्रिक्ट कोर्ट होतं त्या डिस्ट्रिक्ट कोर्टने त्यांना शिक्षा सुनावली होती. आता हे सगळं का घडलं ते आपण थोडक्यात बघूया. भारतीय दंड संहिता IPC, आता हे IPC रद्द करण्यात आलंय आणि त्याच्याऐवजी भारतीय न्याय संहिता आणलेला आहे. भारतीय न्याय संहिता त्याला आपण इंग्लिश मध्ये BNY म्हणतो, BNS म्हणतो, भारतीय न्याय संहिता आणलंय. म्हणजे जुनं जे IPC होतं ते IPCच्या सेक्शन 499 आणि सेक्शन 500 अंतर्गत राहुल गांधी यांच्या विरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. मानहानी म्हणजे काय रे, एखाद्याचा अपमान करणे. काय नेमकं बघूया. IPC 499 आणि 500 काय म्हणते, शब्दाद्वारे बोललेल्या किंवा वाचण्याच्या उद्देशाने प्रकाशित केलेल्या चिन्हाद्वारे आणि दृश्यमान प्रतिपादनाद्वारे एखाद्याची बदनामी करता येईल त्या दृष्टिकोनातनं आपण काहीतरी तपशील मांडला असेल तर त्याचं IPC 499 अंतर्गत ते मानहानी ठरतं. म्हणजे एखाद्याचा बदनामी करणारी व्यंगचित्र काढणं, जर ती बातमी खरी असेल तर त्याला काय अडचण नाही, पण खोटी असेल, बदनामी करण्याच्या उद्देशाने असेल तर ते IPC सेक्शन 499 लागतं. आणि मग त्याच्यानंतर IPCचं 500 सेक्शन येतं, त्या 500 ला अंतर्गत 499 ला शिक्षा आहे. आणि काय शिक्षा आहे, मॅक्झिमम कमाल 2 वर्ष प्लस पेनल्टी. ठीक आहे, तर हे शिक्षा आहे
499 मध्ये व्याख्या, 500 मध्ये शिक्षा. हे लक्षात ठेवा, कारण की आयपीसी रिलेटेड कुठलं सेक्शन जर न्यूज मध्ये आलं तर एमपीएससी प्रश्न विचारते. ऑलरेडी एमपीएससी ने सेक्शन 377 वर प्रश्न विचारलेला आहे. बघा, डिफेमेशन, मनमानी, बदनामी म्हणजे काय? तर कोणत्याही प्रतिष्ठेला, कोणाच्याही प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या हेतूने जाणून बुजून हेतू पुरस्सर प्रकाशित केलेले किंवा बोललेले कोणतेही खोटे अनाधिकृत विधान म्हणजे मानहानी होय. भारतातील मानहानी बघा, राज्यघटनेत अनुच्छेद 19 अंतर्गत आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये काहीतरी अपवाद देण्यात आले, राष्ट्राची सुरक्षा असेल किंवा परकीय राष्ट्राचे संबंध असेल वगैरे वगैरे. तर या बोलण्याच्या स्वातंत्र्यामध्ये एक वाजवी बंधन 19(2) नुसार आहे, त्यात मानहानीचा सुद्धा समावेश होतो. मग मानहानी हे दोन प्रकारची असते, एक असते दिवाणी आणि एक असते फौजदारी. मग दिवाणी मानहानी म्हणजे काय रे? की ज्या गुन्ह्यामध्ये आर्थिक नुकसान भरपाई देऊन निराकरण केलं जातं त्याला म्हणतात दिवाणी मानहानी. म्हणजे एकदम छोटी मानहानी असते, म्हणजे जास्त काय बोललेलं नसतं. पण फौजदारी मानहानी थोडी गंभीर प्रकारची मानहानी असते आणि याच्यामध्ये तुम्हाला चुकीच्या कृत्यासाठी तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे दिवाणी मानहानी आणि फौजदारी मानहानी यातला फरक समजून घ्या. पुढे, आता आपल्या भारतात एखादा खासदार आहे किंवा आमदार आहे, याची अपात्रता 3 घटकावरून ठरते. 3 कुठले कुठले घटक आहेत? किंवा 3 बाबी किंवा 3 परिस्थितीवरनं त्याची अपात्रता ठरते. सगळ्यात पहिले घटनेत नमूद केलेलं कलम 102 आणि कलम 191. हा पहिला ग्राउंड आहे किंवा पहिली परिस्थिती आहे. दुसरा आहे पक्षांतर बंदी कायदा आणि तिसरा आहे लोकप्रतिनिधी कायदा 1951. आपण आता या तिन्ही गोष्टी बघणार आहेत. या तिन्ही गोष्टी जर तुम्हाला कळाल्या तर तुम्हाला कळून जाईल की राहुल गांधी यांची खासदारकी कोणत्या कारणामुळे रद्द करण्यात आली होती. तर राज्यघटनेत अनुच्छेद 102(1) आणि अनुच्छेद 191(1). आता 191 कोणा संदर्भात आहे? विधानसभा आणि विधान परिषद मधील आमदारांसाठी. विधान परिषद मधल्या आमदारांसाठी. आणि अनुच्छेद 102 कशासाठी? लोकसभा आणि राज्यसभा यांच्या खासदारसाठी आहे. तर 102 आणि 191 नुसार तो खासदार किंवा आमदार कधी अपात्र होऊ शकतो? 4 परिस्थिती आहेत. एक, ऑफिस ऑफ प्रॉफिट, लाभाचं पद धारण करणं. म्हणजे काय रे? की समजा मी मंत्री आहे आणि मी मंत्री असताना माझ्या डिपार्टमेंट मधलं एखादं कॉन्ट्रॅक्ट मी स्वतःलाच घेतो. म्हणजे काय? मी माझ्या ऑफिस पासून काहीतरी प्रॉफिट कमवतोय किंवा मी माझ्या पदापासून काहीतरी लाभ घेतोय. तर या कारणामुळे तुम्ही अपात्र ठरू शकता. पुढे विकलमन. म्हणजे थोडा वेडा झालेला आहे असं समजा. पुढे दिवाळखोर म्हणजे पैसे घेऊन पळून गेल्या भारत सरकारचे. शेवटचं म्हणजे वैध नागरिकत्व नसणे. 102 आणि 191 नुसार हे 4 ग्राउंड दिलेले आहे. पुढे 10व्या अनुसूचीनुसार पक्षांतर बंदी कायदा 52वी घटना दुरुस्ती 1985. म्हणजे काय रे? की एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर काँग्रेसच्या तिकीटवर निवडून येणं आणि बीजेपीत प्रवेश करणं म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रता. म्हणजे तुम्ही ज्या पक्षात निवडून आलेले आहात त्याच पक्षात नेहमी राहायला पाहिजे. जर तुम्ही पक्ष बदलताय तर तुमचे खासदारकी आणि आमदारकी या दोन जिकडे तुम्ही सदस्य आहात ती तुमची जाऊ शकते. आणि तिसरा मुद्दा म्हणजे लोकप्रतिनिधी कायदा 1951. यामध्ये अनेक बाबी आहेत, जसं की गुन्हेगारी प्रकरणामध्ये दोषी ठरलेल्या लोकप्रतिनिधी अपात्र ठरतो. म्हणजे एखादा लोकप्रतिनिधी हा आमदार किंवा खासदार आहे आणि तो एखाद्या गुन्हेगारीत अडकलाय किंवा तो एखाद्याला त्याला शिक्षा भेटलेली आहे तर तो या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नुसार अपात्र ठरू शकतो. त्याच्यामध्ये काय काय बघा, कलम 8(1) मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की गुन्ह्याबाबत दोषी असेल तर तो अपात्र ठरू शकतो. मग किती? तर 8(3) मध्ये सांगितलंय की 2 वर्षाच्या तुरुंगवासाची जर त्याला शिक्षा झालेली असेल तर तो व्यक्ती त्या दोषी ठरलेल्या तारखेपासून अपात्र ठरतो. मग राहुल गांधींना 2 वर्षाची शिक्षा झाली होती, मग तो 2 वर्षाची शिक्षा झाली म्हणून ते अपात्र ठरले होते. पुढे
जर अपात्र ठरले, 2 वर्षाची शिक्षा पूर्ण करून आले, त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर सुटका झाल्यानंतर 6 वर्षाच्या पुढील कालावधीसाठी त्यांना लोकप्रतिनिधी बनण्यास ते अपात्र ठरतील. ना ते निवडणूक लढू शकतात, ना ते मतदान करू शकतात. म्हणजे एखाद्या खासदाराला जर 2.5 वर्षाची शिक्षा भेटली तर 2.5 वर्ष ते जेलमध्ये राहणार, तोपर्यंत त्यांची खासदारकी जाणार आणि पुढे ते अजून बाहेर आल्यावर 6 वर्ष कोणतीही निवडणूक लढू शकत नाही. एक तरतूद होती पूर्वी, दोषी ठरलेल्या तारखेपासून 3 महिने उलटल्यानंतरच अपात्रता लागू होईल, असं एक दुरुस्ती केली होती की बाबा आज दोषी ठरला तर लगेच अपात्रता लागू करू नका, एक 3 महिन्याचा कुलिंग पिरियड द्या, त्याच्यामध्ये तो हायर कोर्टमध्ये अपील करू शकतो. परंतु लेनी थॉमस विरुद्ध भारत सरकार खटला, त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 8-4 ही असंविधानिक आहे असं करून रद्द करण्यात आलं होतं. तर बेसिकली झालं असं, राहुल गांधींनी मोदी जे आडनाव बद्दल काहीतरी कमेंट केली, त्याच्या विरुद्ध सुरत डिस्ट्रिक्ट कोर्टाने त्यांना 2 वर्षाची शिक्षा दिली. 2 वर्षाची शिक्षा दिल्या कारणामुळे लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या 8-3 अंतर्गत ते दोषी ठरत होते आणि 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा म्हणून लगेच राहुल गांधींची खासदारकी गेली होती. तर या ठिकाणी आपण राजकीय घडामोडीचा पहिला भाग पाहिला. इथून पुढे आपण असेच भाग घेऊन येणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. थँक्यू.